राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने मुंबई में मीडिया से बातचीत करते हुए केंद्र और राज्य सरकार पर तीखा निशाना साधा। उन्होंने कहा कि देश आर्थिक संकट से गुजर रहा है और यह कोई निजी आंकड़ा नहीं बल्कि भारत सरकार का ही डेटा है। सुप्रिया सुले ने बढ़ती महंगाई पर चिंता जताते हुए कहा कि पेट्रोल डीजल की कीमतें लगातार बढ़ रही है और आम जनता परेशान है। उन्होंने कहा कि बहुत हो गई महंगाई मार, कहने वाले आज मौजूदा हालत पर जवाब दे। महाराष्ट्र आणि भारत हा आर्थिक अडचणीत आहे। हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा सांगतो। म्हणजे सोनं विकत घेऊ नका, पेट्रोल डीझेल महागाई, अब काय होती त्यांची स्लोगन, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार। आठवतं ना तुम्हाला? आज काय परिस्थिती आहे मला वाशिम में पेट्रोल पंपों पर प्रशासनिक अधिकारियों की निगरानी का जिक्र करते हुए सवाल उठाया गया कि क्या अब इस देश का हर सामान्य नागरिक भ्रष्टाचारी माना जा रहा है। उन्होंने कहा कि गरीब और मेहनतकश किसानों का अपमान किया जा रहा है। मला सांगा, तुमच्या चॅनलवर मला वाटतं वाशिम किंवा कुठले तरी कलेक्टर काल पेट्रोल पंपवर फिरत होते। म्हणजे या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला। फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही, पण या देशातला गरीब कष्ट करणारा, काळ्या मातीची इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी झाला आता। हा भारताचा अपमान आहे। जर महाराष्ट्रातले आणि भारतातले केंद्र सरकार, पण एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असं बोलतात, केंद्रातले मंत्री असं नाही बोलत। केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे की काय परिस्थिती है। भाजपा सरकार ने 12 साल पूरे होने पर उन्होंने कहा कि सरकार को आत्मचिंतन करने की जरूरत है, क्योंकि महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार अब भी खत्म नहीं हुआ। किसानों को खाद और यूरिया जैसी मूलभूत जरूरतों के लिए संघर्ष करना पड़ रहा है। नाही, अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे। पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे। प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तर थांबलाच नाहीये। तुमच्या सगळ्या चॅनल्सवर या सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकमेकाची डोकी फोडतायत। शेतकरी किती अडचणीत आहे, कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहे ते तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्हीही रोज आंदोलन करतो। त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही। मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते। मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचं सोंग घेता येत नाही। विधान परिषद चुनाव को लेकर उन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी पूरी ताकत से चुनाव लड़ेगी और जनता के मुद्दों को प्रमुखता से उठाएगी। हे इलेक्शन आमच्यासाठी महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आज देशासमोर आणि राज्यासमोर जी मोठी आव्हान आहे, मग महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ह्याच्याबद्दलही आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण का इलेक्शन येतील आणि जातील, पण आज सामान्य माणूस जो टॅक्स भरतो, जो इमानदार आहे, त्यांनी कसं जगायचं तुम्ही मला सांगा ना। घरी जाऊन भाज्याचे भाव विचारा। बटाटा एकीकडे, कांद्याला भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि जो गिराईक आहे त्याला तो परवडत नाही। मग हे मधले बिचौलिया हा शब्द भारतीय जनता पक्षानेच काढला होता ना, जेव्हा आमचं सरकार होतं। मग मधला बिचौलिया कोण आहे आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि सरकार काय करणार आहे याचं उत्तर देण्याची वेळ आहे।